वयाची 40 वर्ष पूर्ण करताना जीवनात, दिनक्रमात, स्वभावात आणि खाण्यात कोणते बदल घडून आणावेत? नंबर 1, सगळ्यात पहिले बघा ते पांढरे फटक पडलेले केस काळे करायची सोय करावी लागेल. नंबर 2, दात रोज घासत जा, नाहीतर पुन्हा घासायला दातच राहणार नाही. आपले फुकटात मिळाले दातच बारीक असतात बाबा. ना खोटं बसाळी बसवली आणि माझ्या खिशालाही असं मोठं छिद्र पडलं. बरं पडलं तर पडलं, शिवाय अर्ध्या गोष्टी खायचं बंद झालं ते वेगळं. नंबर 3, वेळेत मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायला सांगून स्वतः कमवा, स्वतः शिका असे सांगा. मला म्हाताऱ्याला या वयात अजून जॉब करावा लागतोय बघा या कार्ट्यासाठी. नंबर 4, 40च्या पुढे गेले की पोट हळूहळू गोलाकार घ्यायला लागतं. मग हळूहळू ते ओझाने जमिनीकडे झुकायला लागतं. त्यामुळे वेळेत व्यायामाला सुरुवात करा. नंबर 5, वय वाढेल तर टेन्शन वाढत जातात. मग उरले सुरलं कॅस आपली साथ सोडायला लागते. त्यामुळे 40व्या वाढदिवसाला दारूच्या पार्ट्या वगैरेला न जाता योगाचा श्रीगणेश करावा. नंबर 6, दरवर्षी एकतरी देवदर्शन ट्रिप करावी, जेणेकरून वर्षभर त्या आनंदरूपी वर्षभर तग धरू शकाल. मी लहान असताना जायचो आमच्या म्हातारा संघ शिंगणापूर, तुळजापूर, बालाजी, म्हणून अजून वरच्या फ्लाईटचं तिकीट अजून आलेलं नाही माझं. नंबर 7, कमी गोड खा, कमी तिखट खा. आता आंब्याचा सीझन येतोय, जास्त आंबे खाऊ नका. घरी जास्त असतील तर मला कुरिअर करा. माझं काय, अर्धी लाकडं मसनात गेल्यात, तुमच्यासाठी इतकं तर करू शकतो मी. नंबर 8, दिनक्रमाचं म्हणाल तर सकाळी लय गारठा असतो, उशिरा उठा, रात्री अंधार पडतो, दिसायला कमी आलेलं असतं, त्यामुळे लवकर झोपत जा. नंबर 9, लय टेन्शन घ्यायचं नाही, लय टेन्शन द्यायचं. उगाच टेन्शन वाढलं तर वरचं तिकीट लगेच निघतं बघा. एखादी गोष्ट नशिबात असेल तर मिळणारच, नसेल तर नाही. ह्यो साधा योगी आजचा मंत्र आहे. धन्यवाद.